आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अहमदनगर दक्षिणची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती। मवियाचे उमेदवार निलेश लंकेंची राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका। मला थांबवण्यासाठी धनशक्तीने खूप प्रयत्न केला असाही आरोप। ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळत आहे। पवार साहेबांनी सुद्धा मला काल दुपारी आम्ही बसलो त्यावेळेस खाजगीत सांगितलं की नंतर तर त्यांनी भाषणात सांगितलं की एका उद्योजकाला माझ्याकडे पाठवून निलेश लंकेंची उमेदवारी थांबवा तुम्ही। शरद पवारांचं वक्तव्य म्हणजे हास्यास्पद विनोद। जनतेने हे विनोद ऐकावेत आणि सोडून द्यावेत। शरद पवारांनी उद्योजकांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुजय विखेंची टीका। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही। त्यामुळे हास्यास्पद एक विनोद म्हणून लोकांनी ऐकावा तो विषय सोडून द्यावा। सुनेत्रा पवारांचा पायगुण बारामतीसाठी सकारात्मक। विजय शिवतारेंकडून सुनेत्रा वहिनींचं कौतुक। तर सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही शिवतारेंकडून पुरंदरच्या प्रचार दौऱ्यात व्यक्त। फडणवीसांवर जरांगे बोलल्याने काळा दिवस असा उल्लेख केला। जरांगेंचा अनादर करण्याचा हेतू नव्हता। आमदार राणा जगजितसिंह पाटलांचं स्पष्टीकरण। जरांगेंचं काम अद्वितीय, त्यांचा अभिमान असल्याचं वक्तव्य। मनोज जरांगे पाटलांनी जे काम केलं ते अद्वितीय आहे। शब्द प्रयोग त्या दिवशी जो झाला होता त्या बाबतीमध्ये मात्र मी व्यथित झालो। त्यामध्ये कोणाचा अनादर बिलकुल नव्हता हे मला आवर्जून सांगायचं आपल्याला। जनतेचा आता काँग्रेसच्या गॅरंटीवर विश्वास। मवियाचे आमदार सतेज पाटलांचं मत। अब की बार 400 पार होते तर फोडाफोडीचं राजकारण का केलं, पाटलांचा सवाल। सतेज पाटलांना प्रवक्ता म्हणून नेमलंय का, मला माहित नाही। तसं असेल तर माझे प्रवक्ते उत्तर देतील। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचं प्रत्युत्तर। सतेज पाटील उमेदवार असते तर मी त्याच्यावर बोललो असतो असाही टोला। सतेज पाटील साहेबांना त्यांनी काय प्रवक्ता नेमलाय काय मला माहिती नाही। तसं ऑफिशियल प्रवक्ता असते तर मी त्यांच्यावर बोलीन आणि प्रवक्त्याला उत्तर आमचे प्रवक्ते देतील। त्यासाठी मला बोलायची गरज नाही। पण उमेदवारांच्या विषयी व्यक्तिगतरित्या मी कधी काय बोललेलो नाही। त्यांच्या गादीविषयी आदरच आहे। अमरावतीतील वंचितच्या जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंचं 5 पदाधिकारी बडतर्फ। मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडेंना पाठिंबा दिल्याने पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई। नाराजी काहीच नाही, जळगावमध्ये दोन्ही जागा महायुतीच्या येणार। जळगावच्या जागेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। रवी राणांच्या भाषेमुळेच नवनीत राणा पराभूत होतील। नवनीत राणांना पाडण्यात सर्वात मोठा हात रवी राणांचा असेल, बच्चू कडूंची टीका। फडणवीसांनी आमचं नाव न घेतल्याने ते आमच्या बाजूने, हे स्पष्ट झाल्याचंही वक्तव्य।